उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत तुर्तास मनसे नेत्यांनी मौन बाळगावं। परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या सूचना 29 एप्रिल नंतर भूमिका जाहीर करणार। भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरलं। राज ठाकरेंची हात मिळवण्याबाबत संजय राऊतांकडून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट, तर सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस आणि शिंदेंना चिमटे। परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा। शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवारांचं भाष्य। पंतप्रधान मोदीही सर्वपक्षीय नेत्यांना भेटत असल्याची आठवण। मुंबई 26/11 हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात। भाजप नेते माधव भंडारींचा खळबळजनक दावा, तर माजी काँग्रेसचे मंत्री अनीस अहमद यांचा मोदी शहांवर निशाणा। सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा। जीएसटी सह सोन्याचा दर प्रति तोळा 1,01,16 रुपयांवर। चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। विदर्भ आणि मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात वास्तव कैद। गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी। डॉक्टर घैसास यांच्यासह 4 डॉक्टरांची सनद रद्द करण्याची मागणी। डॉक्टर घैसास ईमेलद्वारे बाजू मांडणार। औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज? शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल। कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला, तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा। एनआयए कोर्टात धाव। कुटुंबियांसोबत बोलण्यासाठी मागितली परवानगी। पॅन्ड्रीतल्या शालूनं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची सोशल मीडियावर चर्चा। आपण ख्रिस्तीच असल्याचं म्हणत शालूनं ट्रोलर्सना सुनावलं। पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन। व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास। गेल्या अनेक दिवसांपासून होते फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त। बीसीसीआयकडून 2024-25 साठी खेळाडूंची श्रेणी जाहीर। रोहित कोहली, जाडेजा, बुमराह A+ श्रेणीत कायम। श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक, तर ऋषभ पंतचंही प्रमोशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।